10वी बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी पेपरला धाबे पवनी सेंटरला पालकांच्या गर्दीचा सुकसुकाट. कॉपी प्रतिबंध परीक्षा केंद्र धाबे पवनी. नमस्कार, मी जयश्री सोनवणे. ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दिगंबर नंदेश्वर यांच्याकडून. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माधवराव पाटील डोंगरवार विद्यालय धाबे पवनी येथील परीक्षा केंद्रावर 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला इंग्रजी विषयाचा पेपर निमित्त पालकांच्या गर्दीचा सुकसुकाट आढळून आला. काही वर्षाआधी 10वी बोर्डाच्या परीक्षानिमित्त परीक्षा केंद्रावर पालकांची तसेच नातेवाईक यांच्या गर्दीला भारी पूर येत असे. अन्य परीक्षा केंद्रावर पालकांची भारी गर्दी आढळून येते, परंतु धाबे पवनी येथे 10वी बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर शांततामय वातावरणामध्ये विद्यार्थ्यांच्या पेपरला सुरुवात झाली. धाबे पवनी केंद्र कॉपी प्रतिबंधक सेंटर असल्याचे आढळून येत आहे. ज्याप्रमाणे इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य करून गुलामगिरीमध्ये दडपवून ठेवले होते, त्याचप्रमाणे इंग्रजी विषय सुद्धा विद्यार्थ्यांना गुलामगिरीचे दडपण असल्यासारखे वाटत होते. परंतु परीक्षा केंद्रावर उपस्थित शिक्षक तसेच पर्यवेक्षक यांच्या माहितीनुसार विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवून त्यांना इंग्रजी विषयाच्या परीक्षामध्ये यशस्वी होण्यास शुभेच्छा दिल्या. धाबे पवनी परीक्षा केंद्र येथे 7 ते 8 शाळेतील 220 विद्यार्थ्यांची नोंद असून इंग्रजी विषयाच्या पेपरला 216 विद्यार्थी परीक्षा केंद्रात उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पेपर सोडविण्यासाठी अर्ध्या तासाची मुभा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 6 वर्ग खोल्यांमध्ये 11 ब्लॉकमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीमध्ये चोख बंदोबस्तात परीक्षा केंद्र सुरू असल्याचे आढळून आले. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज. नमस्कार, मी दिगंबर नंदेश्वर, ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज गोंदिया जिल्हा प्रतिनिधी. आज धाबे पवनी येथील माधवराव पाटील डोंगरवार विद्यालय पवनी धाबे या सेंटरवरती जे 10वीच्या विद्यार्थ्यांचं जे बोर्डाची परीक्षा चालू आहे, तर या निमित्ताने या ठिकाणची जे सुरक्षा आहे, या ठिकाणी कोणत्या प्रकारची या ठिकाणी काळजी घेतली जात आहे, या ठिकाणी किती विद्यार्थी उपस्थित आहेत. तर या ठिकाणी शाळेला या केंद्राला पर्यवेक्षक म्हणून आलेले जे सर आहेत, गणवीर सर, आपण त्यांचे मनोगत या ठिकाणी आपण घेऊया. तर सर, आपण नमस्कार सर, हा ज्या सुरक्षाविषयी काय आहे तुमचं मत? सर, मी शैलेंद्र दुधराम गणवीर या ठिकाणी असिस्टंट कंडक्टर म्हणून आलेलो आहे. सर, MPD विद्यालय पवनी धाबे या ठिकाणी सुरक्षा रक्षक आपल्या गेटवर तैनात आहेत आणि अत्यंत शांतपणे आणि काटेकोर नियमांचं पालन करून ह्या ठिकाणी परीक्षा सुरू आहे. साधारणतः 220 विद्यार्थी एकूण विद्यार्थी आहेत आणि अनुपस्थित विद्यार्थी 4 आहेत. त्यामुळे परीक्षेला हजर विद्यार्थी 216 विद्यार्थी सध्या परीक्षा देत आहेत. आज इंग्रजी विषयाचा पेपर आहे वर्ग 10चा आणि अत्यंत शांतपणे आणि चोख व्यवस्थित बंदोबस्तामध्ये ह्या ठिकाणी परीक्षा सुरू आहे. सगळ्या वर्गखोल्यांमध्ये कॅमेरे लागलेले आहेत आणि ह्या ठिकाणी जेवढे काही पर्यवेक्षक आहेत, एकूण 11 पर्यवेक्षक आहेत. 11 पर्यवेक्षकांकडे सगळ्यांकडे ऑनलाईन मोबाईल आहे. सर्व झूम मीटिंगमध्ये अटॅच आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने ह्या ठिकाणी सर्व माहिती जिल्हा परिषदला तसेच संपूर्ण परीक्षा मंडळाला या ठिकाणी वेळोवेळी माहिती पोहोचत आहे आणि अत्यंत चोख व्यवस्थेमध्ये ह्या ठिकाणी परीक्षा सुरू आहे. एक प्रकारचं कापीमुक्त सेंटर आपलं MPD विद्यालय आहे. मग या ठिकाणी तुमच्या शाळेमध्ये अपंग दिव्यांग विद्यार्थी असतील, मग त्यांच्याविषयी तुम्हाला असं त्यांना टायमिंग पिरियड वगैरे असं एक्स्ट्रा वगैरे कसं आहे? आपल्याकडे 2 विद्यार्थी आहेत दिव्यांग, त्यांच्यासाठी आम्ही अर्धा तास एक्स्ट्रा देत आहोत. जसं 2 वाजे पेपर आपला संपेल तर 2:30 आम्ही त्यांना अतिरिक्त वेळ देणार आहोत. मग आजच्या इंग्रजीच्या पेपराविषयी आपण विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या आपण शुभेच्छा किंवा त्यांना तुम्ही मार्गदर्शन केलं? इंग्रजी विषयाचा पेपर आहे. निश्चितच आपले इंग्रजीचे सर आहेत, त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकवलेलं आहे आणि विद्यार्थी एकदम तयारीमध्ये आहेत आणि आपल्या मनाने मन लावून पेपर सोडवत आहेत. तरी पण मी सर्व पेपर देणाऱ्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना या ठिकाणी परीक्षेच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. तर या ठिकाणी आलेले गणवीर सर
कंडक्टर म्हणून या ठिकाणी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना एक शुभेच्छा दिला आहे आजच्या इंग्रजी पेपराविषयी. आणि या ठिकाणी जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा अर्धा तास या ठिकाणी टायमिंग पिरियड म्हणजे त्यांच्या लिहिण्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत किंवा त्यांना जे स्पीड वाढवण्यासाठी त्यांचा जे काही त्यांना अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी त्यांच्याकडून त्यांनी जे माहिती आहे ती त्यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत आपण त्यांना सुद्धा या शाळेविषयी आणि काफीमुक्त जसं चीट अभियान जे काही काही चालतात त्या ठिकाणी आपण त्यांच्याविषयी सुद्धा आपण चर्चा करूया. सर आपण या जसं काफी चिटिंग विषयी आपण या ठिकाणी कोणत्या प्रकारचं तुम्हाला लक्षात काय आहे? सर सर्वांना यापूर्वीच सर्व आपली ज्या शाळा आहेत त्या शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्षभर मार्गदर्शन केलेलं आहे आणि विद्यार्थीसुद्धा नियमित दररोज 3 तास अभ्यास करून ते आता इथे परीक्षा देत आहेत. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा सूचना पहिल्या दिवशी आम्ही दिलेल्या आहेत की कोणताही विद्यार्थी आपल्याजवळ कसल्याही प्रकारे कापी किंवा चीट ठेवणार नाही, त्यावरती योग्य प्रकारे कारवाई करण्यात येईल. विद्यार्थी सर्व तत्पर आहेत आणि योग्यरित्या ते परीक्षा देत आहेत. धन्यवाद सर. तर आपण या ठिकाणी या सेंटरवरती आपण आलेलो आहेत आणि या ठिकाणी संपूर्ण असं एकदम शांतमय वातावरण आहे. या ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था आहे. या ठिकाणी सर्व शांतमय वातावरणामध्ये सुरक्षा गार्ड आहे. या इथून या ठिकाणी विद्यार्थी हे शांतमय चित्तानं मोकळे मनाने या ठिकाणी पेपर सोडवत आहेत आणि या ठिकाणी सर्व प्रकारचे वर कॅमेरा आहे कॉर्नरमध्ये. कॅमेरे वगैरे अशा प्रकारची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे की कोणताही विद्यार्थी या ठिकाणी कापी चिटिंग करणार नाही आणि या ठिकाणी कोणत्याच प्रकारची गर्दी नाही आणि या ठिकाणी कोणत्याच प्रकारची अशी पब्लिक किंवा विद्यार्थ्यांच्या पालकांची या ठिकाणी गर्दी नाही आणि एकदम मोकळेमय शांतमय वातावरणामध्ये या ठिकाणी हा सेंटर चालू आहे. तर आणि या ठिकाणी या सेंटरचं मी अभिनंदन करतो येथील पर्यवेक्षक, येथील शिक्षकांचं आणि येथील सर्व केंद्र प्रमुख आणि सर्व कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो की अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था आणि शांतमय वातावरणामध्ये या ठिकाणी हा सेंटर चालू होत आहे.